नमस्कार, मी शनाया. भारत विविधतेने नटलेला देश. इथे प्रत्येक व्यक्तीची ओळख तिच्या श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीतून तयार होते. कुणासाठी बिंदी ही केवळ सौंदर्याची गोष्ट नसते, ती ओळखीचा एक भाग असते. कुणासाठी तिलक ही श्रद्धेची निशाणी असते, तर कुणासाठी हिजाब किंवा पगडी ही केवळ पोशाख नसून सन्मान आणि परंपरेचा प्रश्न असतो. आता विचार करा, जर एखादी मोठी कंपनी तुम्हाला सांगतेय की तुमची ही ओळख कामाच्या ठिकाणी मर्यादित ठेवा, तर काय होईल बरं? सध्या देशभरात चर्चेत आहे लेन्स कार्ड. कारण त्यांच्या उत्पादनामुळे नाही, तर त्यांच्या ड्रेस कोडवरून निर्माण झालेल्या मोठ्या वादामुळं. सगळं सुरू झालं एका ड्रेस कोड डॉक्युमेंट पासून, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या डॉक्युमेंटमध्ये काही नियम नमूद करण्यात आले होते आणि त्यावरूनच वाद पेटला. या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी बिंदी, तिलक लावू नये, हातातील धार्मिक धागे म्हणजेच कलावा काढून टाकावा आणि विवाहित महिलांनी सिंदूर लावायचा असेल तर तो खूप कमी प्रमाणात लावावा असं सांगितलं होतं. पण दुसऱ्या बाजूला हिजाब आणि पगडीला परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांच्यासाठी ही अट होती की त्यांचा रंग काळा असावा. इतकंच नाही, तर हिजाब असा असावा की छातीचा काही भाग झाकला जाईल, पण कंपनीचा लोगो झाकला जाणार नाही. यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला. काही धार्मिक जे प्रतीकांवर निर्बंध आणि काहींना परवानगी का? हा समानतेचा नियम आहे का भेदभावाचा? हा मुद्दा सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आणि लोकांनी कंपनीवर प्रश्न उपस्थित केले. वाढत्या विरोधामुळे हा वाद आणखीन मोठा झाला. दरम्यान पुण्यातील काही माजी स्टोअर मॅनेजर्सनी देखील गंभीर आरोप देखील केले. एका माजी फ्लॅगशिप स्टोअर मॅनेजरने सांगितलं की ऑक्टोबर 2024 मधील ऑडिट दरम्यान कर्मचाऱ्यांनी कलावा घातल्यामुळे त्यांच्या स्टोअरचे गुण कमी करण्यात आले होते. ही किती मोठी आणि धक्कादायक बाब असल्याचं सगळ्यांच्या निदर्शनास आलं. तर दुसऱ्या एका माजी मॅनेजरने दावा केला की त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कंपनीच्या HR विभागाकडे या ड्रेस कोड बाबत औपचारिक तक्रार देखील केली होती. त्यांचं म्हणणं होतं की वेगवेगळ्या धार्मिक प्रतीकांबाबत समान वागणूक दिली जात नव्हती. मात्र त्यांना या तक्रारीवरच कधीच लिखित उत्तर देण्यात आलं नाही. त्यांनी पुढे असा आरोप देखील केला की धार्मिक कारणांमुळे ऑडिट फेल झाल्यानंतर त्यांच्या पगार आणि इन्सेंटिव्ह मध्ये कपात करण्यात आली. आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्राच्या समाधान पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर त्याच दिवशी त्यांची नोकरी संपवण्यात देखील आली. त्यांनी या कारवाईला प्रतिशोधात्मक असल्याचं देखील म्हटलंय. हा वाद वाढत गेला आणि शेवटी कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागलं. लेन्स कार्डने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितलं की सोशल मीडियावर व्हायरल झालेला दस्तावेज हा अधिकृत HR पॉलिसी नव्हता, तर हा एक जुना अंतर्गत ट्रेनिंग फाईल होता. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष बन्सल यांनी देखील हे मान्य केलं की त्या दस्तावेजात बिंदी आणि तिलक संदर्भात एक चुकीची ओळ होती आणि ती 17 फेब्रुवारीलाच काढून टाकण्यात आली होती. म्हणजेच हा मुद्दा सार्वजनिक होण्याच्या काही आठवड्याभरापूर्वीच ती सुधारणा करण्यात आली होती. तरी देखील ही चूक वेळेत लक्षात आली नाही. याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. यानंतर कंपनीने आपल्या एक्स हँडलवरनं सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की त्यांनी ग्राहकांच्या आणि समुदायाच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे आणि खुले मनाने ऐकल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आपला इन स्टोअर स्टाईल गाईड एक समान पद्धतीने लागू करण्याचा निर्णय देखील घेतलाय आणि तो पारदर्शकपणे सार्वजनिक देखील केलाय. या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की बिंदी, तिलक, सिंदूर, कलावा, मंगलसूत्र, कडा, हिजाब, पगडी यासारख्या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांना परवानगी असेल. त्यांना अपवाद म्हणून नव्हे, तर कंपनीच्या ओळखीचा भाग म्हणून स्वीकारलं जाईल. कंपनीने हे देखील स्पष्ट केलं की ही भारतात भारतीयांनी उभी केलेली कंपनी आहे आणि देशभरात तिची 2400 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. या स्टोअर्स मध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या श्रद्धा आणि परंपरा आणि ओळख यासह रोज कामावर येऊ शकतात. अशा कोणत्याही गोष्टीला दारातच सोडून यायला आम्ही कधीच सांगणार नाही, असं कंपनीने ठामपणे सांगितलं. तसंच जर पूर्वीच्या कोणत्याही संवादामुळे किंवा नियमांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल कंपनीने खेद देखील व्यक्त केलाय. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा वादग्रस्त ड्रेस कोड पूर्णपणे रद्द केलाय. कंपनीने स्पष्ट केलंय की स्टोअर्समध्ये व्यावसायिक, स्वच्छ आणि विश्वासार्ह वातावरण राखणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. पण त्याच वेळी भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा पूर्ण आदर राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे कॉर्पोरेट नियम आणि व्यक्तीची धार्मिक ओळख यामध्ये समतोल कसा राखायचा. कंपन्यांना एक समान आणि प्रोफेशनल वातावरण ठेवायचं असतं, तर त्याच वेळी कर्मचाऱ्यांच्या श्रद्धा आणि परंपरांचा देखील सन्मान राखणं आवश्यक आहे. जर कंपनी त्या ओळखीवर मर्यादा आणते तर तो फक्त एक नियम राहत नाही,
तर तो व्यक्तीच्या अधिकारांवर परिणाम करत असतो. आणि जर पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर ती कंपनीची एक समान प्रतिमा राखणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा देखील बनलाय. हा वाद कदाचित काही दिवसांनी शांत होईल, नियम बदलतील, लोक पुढच्या विषयाकडे वळतील, पण हा प्रश्न कायम राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कंपनीचा निर्णय योग्य होता का? की सुरुवातीला चूक झाली होती? का कामाच्या ठिकाणी व्यक्तीची ओळख किती महत्वाची असावी? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.